नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही सकाळी सकाळी नानांना चहा देते आणि विचारते की नाना, आई अजून उठल्या नाही ना? मी आज त्यांच्याहून रूममध्ये नाही गेले म्हणून मी तुम्हाला विचारले. तर नाना म्हणतात की अगं जानकी, कालपासून माझ्या मनामध्ये एक प्रश्न येतोय. तेव्हा जानकी विचारते की काय झाले नाना? तर नाना म्हणतात की अगं सुमित्राला शेंगदाणा तेलाची ॲलर्जी आहे, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आपण तर शेंगदाणा तेल घरामध्ये नाही आणत आणि तेवढ्या तिथे ऐश्वर्या येते. ऐश्वर्या हे सर्व ऐकत असते. तेव्हा नाना म्हणतात की मग हे असे कसे झाले? तर जानकी ऐश्वर्याकडे बघत असते. तेव्हा ऐश्वर्याला मात्र खूप घाम फुटतो आणि ती मनात त्या जे काही जानकीने तिला ते हॉटेलचे बिल दाखवलेले असते. तर ऐश्वर्या मनात म्हणते की आता ही चिचुंद्री नक्की तरी चुगली लावणार. तेव्हा जानकी म्हणते की नाना, यादीमध्ये सर्व सामान व्यवस्थित भरलेले होते, पण कदाचित चुकून दुकानदारांनी काही वेगळे दिले असेल. पण मी मंगलताईंना सांगितले की तेल सर्व बदलून टाका. नाना तुम्ही काळजी करू नका, पुन्हा असे नाही होणार. तेव्हा नाना हे ऐश्वर्याला बघतात आणि म्हणतात की अगं ऐश्वर्या ये की. तेव्हा ऐश्वर्या हसून नानांना गुड मॉर्निंग करते आणि विचारते की आईंची तब्येत कशी आहे आता? तेव्हा नाना म्हणतात की बरी आहे, आराम करते ते आता. तू नको काळजी करू, तुझे काही चुकलेले नाही. तेव्हा जानकी लगेच नानांना म्हणते की चहा तर ओके आहे ना? तर नाना म्हणतात की हो, एकदम झक्कास, मला जसा हवा असतो तसा. पण आता ऐश्वर्याला सांगून ठेवतो, ऐश्वर्या मला बिनसाखरेचा चहा लागतो, पण सारंगला मात्र गोड चहा लागतो बर का. आणि आमच्या बाई साहेबांना आणि नाना ही जानकीला म्हणतात की अगं जानकी तू सांग, प्रत्येकाची आवड तू जपत असते, मग तुझ्यासारखी एक्सपर्ट तू तिला बनवून टाक. आणि नाना जानकीच्या हातामध्ये बशी देत म्हणतात की मी जरा बाहेर आता फेरफटका मारून येतो. तेव्हा नाना बाहेर जातात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या, आज मी पहिल्यांदा नानांशी खोटं बोलले. जर आज नानांना हे सर्व मी सांगितले असते तर प्रकरण हाताबाहेर नक्की गेले असते. तू सगळ्यांना परकी झाली असती. म्हणून आज मी तुला पहिल्यांदा आणि शेवटचे सावरते, कारण तू या घरामध्ये नवीन आहेस, त्यामुळे तू सर्वमध्ये सामावून जा. मी तुला शेवटची संधी देते की इथून पुढे हे सर्व तुला सांभाळायचे, कळले का? विश्वासाने वाग आणि मगच विश्वास बसेल. आणि मंगलाला आवाज देऊन बशी हातामध्ये देते आणि ऐश्वर्या वहिनींना काय हवं नको याकडे लक्ष द्या असे बोलून जानकी निघून जाते. तर मंगला ताई ह्या ऐश्वर्याला म्हणतात की वहिनी तुम्हाला काय लागते? ऐश्वर्याला खूप राग येतो. त्यानंतर इकडे ऋषिकेश रूम मध्ये असतो. तर जानकी रूम मध्ये येते आणि काय हो, तुम्हाला किती वेळेस सांगितले की ओला टॉवेल असा खाली टाकत जाऊ नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मी आजकाल मुद्दामच टाकतो. तेव्हा जानकी म्हणते की का हो? तर ऋषिकेश म्हणतो की कारण तू जेव्हा म्हणते नाही का हो, तेव्हा तो शब्द मला खूप आवडतो. तेव्हा जानकी म्हणते की मी तुम्हाला वन्स मोर देईल, परंतु असे परत करू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, पेरूचे पापा. तेव्हा जानकी म्हणते की आता हे काय नवीन? तेव्हा त्याबद्दल ऋषिकेश तिला सांगतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ, आता मला लेट होते, मी जरा निघतोच. ऋषिकेश जायला निघतो. तर जानकी म्हणते की अहो ऐका, 2 मिनिट तर आहे ना तुमच्याकडे? तर ऋषिकेश म्हणतो की अगं विचार ना. तेव्हा जानकी म्हणते की नाही, मला जरा सारंग भाऊजी बद्दल बोलायचे होते. ऋषिकेश म्हणतो की कशाबद्दल? तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही जरा त्यांच्याशी बोलून घ्या. काल ते त्यांच्या रूम मध्ये न झोपता बाहेर वरांड्यात झोपले होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय? तर जानकी म्हणते की हो, मी रात्री किचन मध्ये पाणी आणण्यासाठी गेले होते, सहज माझे लक्ष गेले तर सारंग भाऊजी तिथे वरवंट्यावर झोपलेले होते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, सारंग बाहेर झोपला होता? लग्नाआधी ठीक होते, त्याला सवय आहे बाहेर झोपण्याची, परंतु आता तर नुकतेच त्याचे लग्न झाले, नवी नवलाई, मग तो बाहेर का झोपतोस? जानकी म्हणते की अहो मी तेच म्हणते, सकाळी उठून मी बघायला गेले तर ते ऑलरेडी तेथे नव्हते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की ऑलरेडी त्या दोघांमध्ये काही वाद झाला का? तर जानकी म्हणते की नाही हो, मला खरंच काही माहिती नाही, पण हा सर्व प्रकार बघून मला काळजी वाटते. आपल्या दोघांना तर ऐश्वर्याच्या स्वभावाबद्दल माहितीच आहे, मग सारंग भाऊजीला त्या स्वभावाची जाणीव तर झाली नसेल ना? पण तसे व्हायला नको, कदाचित माळ तुटली असेल म्हणून असे काही झाले असेल. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी जरा बोलून बघा आणि त्यांना सांगा की नवरा बायकोचे नाते कसे असते, ते जपण्यासाठी काय काय करायला हवे. तुम्ही समजावले तर कदाचित त्यांना समजेल. आपले सारंग भाऊजी खरंच खूप साधे भोळे आहे. त्यांची बायको जर तशी असती तर काही चिंता नव्हती, पण ऐश्वर्या चलाक आहे आणि सारंग भाऊजी हे असे, म्हणून मला जरा काळजी वाटते. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी एकदा बोलून बघा. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, मी आज त्याला ऑफिसला बोलावतो आणि त्याच्याशी बोलतो, बोलावे तर लागेलच. तेव्हा ऋषिकेश हा ऑफिसमध्ये निघून जातो. त्यानंतर इकडे शर्वरी ही आजीला फोन करून विचारते की काय आजी, कशी आहे नवीन सुनबाई? तर आजी म्हणते की अगदी मस्त. तर शर्वरी विचारते की मग आता आईची तब्येत कशी आहे, ती कशी?
आहे. काल नाना सांगत होते की तिला जेवताना खूप त्रास झाला ॲलर्जीचा. मग हे असे कसे झाले? आजी लगेच खोटं म्हणते की जानकीचा हलगर्जीपणा, दुसरे काय, स्वतःचा शहाणपणा जिथे तिथे मिरवत असते. तिला वेळ कुठे असतो इकडे तिकडे बघायला. न बघता तेलाचा डब्बा आणला असेल, परंतु सुमित्राच्या तर अंगाशी आले. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की अगं जानकी वहिनीला का कळत नाही की आईला ते तेल चालत नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अगं तुझ्या आईचे लाड, दुसरे काय. आता आली ना धाकटी सुनबाई, मग मी तिला सर्व काही सांगेल आणि ती चांगला चिंगा दाखवेल. पण ती सारखं तिला दाखवत असते की या घरामध्ये तिचे किती चालते. तर शर्वरी म्हणते की हो का, पण काय माहित, ऐश्वर्या शहाणी आहे, शिकलेली आहे, शहरातली आहे, ती कशाला कुणाचं ऐकून घेणार. आणि तेवढ्यात शेवंतही शर्वरीसाठी चहा घेऊन येते आणि वहिनी साहेब चहा तर ती टेबलवर ठेवण्यासाठी सांगते. आणि शर्वरी आजीला म्हणते की आजी मी तुला नंतर कॉल करते. तेव्हा शर्वरी लगेच शेवंताला म्हणते की 1 मिनिट, अजून तुझा महिना भरण्यासाठी किती दिवस राहिलेत. शेवंत म्हणते की आओ आता तर कामाला लागले, अजून तर खूप टाइम आहे. तेव्हा शर्वरी म्हणते की तुला महिन्याचा पगार पूर्ण दिला का. तर शेवंत म्हणते की हो, साहेबांनी ऍडव्हान्स दिला म्हणूनच कामाला लागले. तेव्हा शर्वरी म्हणते की मला जरा तुझ्याकडच्या चावे दे. तर शेवंत विचारते की कसल्या चाव्या. शर्वरी म्हणते की अगं माझ्या घराच्या, का ठेवायच्या स्वतःजवळ. तर शेवंत म्हणते की अहो नाही, मला काय करायचे की साहेब आहे, तुम्ही माहेरी, मग घरचे काम कसे होणार, मग आपापले काम करता यावे म्हणून साहेबांनी चाव्या दिल्या होत्या. म्हणून शेवंत लगेच साहेबांना आवाज देते, म्हणजे विक्रांतला. विक्रांत बाहेर येतो आणि काय झाले शेवंत ताई असे म्हणतो. तर शेवंत म्हणते साहेब चाव्या परत मागतात. तर शर्वरी म्हणते की हो, चावी द्यायची सोडून तू साहेबांना का हाक मारलीस, आणि ते पण आगाऊपणे. शेवंत म्हणते की तसे नाही, साहेबांनी चाव्या दिल्या होत्या, मग त्यांना सांगायला नको का तुम्हाला चाव्या देते ते. तेव्हा शर्वरी म्हणते की या घराची मालकीन मी आहे, साहेबांची बायको आहे, मग या घरामध्ये कोणी काय करायचे ते मी ठरवणार. शेवंत म्हणते की नाही, कोण म्हणतात, पण तुम्ही असे का ओरडतात. म्हणून आपल्या ओढणीला ज्या चाव्या बांधलेल्या असतात तर त्या चाव्या काढून ती शर्वरीच्या हातामध्ये देते आणि आतमध्ये शेवंत निघून जाते. तर विक्रांत म्हणतो की अगं शरू काय हे सर्व, कशाला तू तिच्यावर इतकी ओरडलीस. शर्वरी म्हणते की काय मी तिच्यावर ओरडले, मी फक्त तिला चावी मागितली, उलट तीच माझ्यावर आवाज चढून बोलली, मग काय गरज आहे अशा बायकांची. तर विक्रांत म्हणतो की अगं शरू जरा हळूच बोल, आणि तिला ही सर्व बोलण्याची काय गरज. तर शर्वरी म्हणते की हो, काही गरज नाही तिला चावे देण्याची, आणि रागाने शर्वरी आतमध्ये निघून जाते. तर इकडे ऋषिकेश ऑफिस मध्ये असतो. जानकीने जे काही सांगितलेले असते त्याच बोलण्याचा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. तेवढ्याच सारंग येतो आणि दादा येऊ का आतमध्ये असे विचारतो. तर ऋषिकेश म्हणतो की अरे लोकांचे ऑफिस असल्यासारखं काय विचारतो, आपलेच ऑफिस आहे, बस खाली. तेव्हा सारंग समोरील खुर्चीवर बसायला लागतो. तर ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग इथे कुठे, तू तिकडे मोठ्या खुर्चीवर बस. सारंग म्हणतो की तिथे काय रे दादा, ती तुझी जागा आहे, मग मी तिथे कसं बसेल, मी इकडेच बरा आहे. ऋषिकेश म्हणतो की अरे इथे तुझं माझं असं काही नाही, जे काही आहे ते आपल्या चौघांचे आहे, तुझे माझे शरूचे आणि सौमित्रचे, आणि त्यांना दोघांना सुद्धा सौमित्राची आठवण येते. तर ऋषिकेश त्या फोटोकडे बघत म्हणतो तो आपल्याला दुरावला जरी असला तरी त्याची आठवण आपल्याला येणारच, आपल्यात कधीही भेदभाव नव्हते आणि असणार सुद्धा नाही. तेव्हा ऋषिकेश सारंगच्या हाताला धरून त्याला त्या मेन खुर्चीवर बसवतो आणि विचारतो की काय कसे वाटते. तर सारंग म्हणतो की बरे वाटते, मऊ मऊ, पण खरं सांगतो दादा, मी या खुर्चीला आणि खुर्ची मला अजिबात शोभत नाही, मी तिकडे शेतातच बरा आहे, ट्रॅक्टरच्या शीटवर, येथे नको मला. म्हणून सारंग लगेच उठतो. ऋषिकेश म्हणतो की अरे काय मर्दा लगेच उठलास, इतकं लाजाळू होऊन कसे चालेल, मग आम्ही शेतामध्ये असे वागतो का, कुठल्या गोष्टीची तुझ्याकडून परवानगी घेतो का. सारंग म्हणतो की ते मला माहिती नाही, पण अगोदर तू तिकडे बस. म्हणून तो ऋषिकेशच्या हाताला धरतो आणि त्याला त्या खुर्चीवर बसवतो. आणि हे बघ कसा छान दिसतोस दादा, तुला माहिती आहे की राजारामाच्या सिंहासनावर भक्तांनी बसायचे नसते. त्यानंतर इकडे घरी जानकी ही ऐश्वर्याला घेऊन सुमित्राच्या रूम मध्ये येते. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या ये ना. तर ऐश्वर्या खाली बसते आणि आता तुम्हाला बरे वाटते का असे विचारते. सुमित्रा म्हणते की हो बरे वाटते. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला विचारते की काय तू कशी आहेस, आमच्या घरात तुळली का, रमलीस का. ऐश्वर्या म्हणते की हो हळूहळू रमते, पण आई तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आराम करा. तर सुमित्रा म्हणते की अगं मी आता आरामच करणार, जानकीच्या जोडीला तू आलीस ना, घरात 2-2 सुना आहे म्हणल्यावर त्यांच्यावर सर्व काही सोपवणार आणि मी मात्र आराम करणार. आणि तेवढ्यात सुमित्रा जानकीला कपाटामधून एक डबी आणण्यासाठी सांगते. तर जानकी चावे घेते आणि कपाट उघडून ते काही सर्व घेत असते. तर ऐश्वर्या सुमित्राला खुर्चीवर बसवते आणि म्हणत म्हणते की हिला घरातील सर्व अधिकार आहे, म्हणजे चक्क कपाट सुद्धा हिला उघडण्याचा अधिकार आहे. म्हणून ऐश्वर्याला जानकीचा खूप राग येत असतो. तेव्हा जानकी परत त्या चाव्या तिथे ठेवून देते आणि
सुमित्राच्या हातामध्ये ते पॉकेट देते। तेव्हा सुमित्रा ते पॉकेट उघडून ऐश्वर्याला म्हणते की हे बघ, तू आमच्या घरामध्ये पहिल्यांदा स्वयंपाक केला ना, मग तुलाही माझ्याकडून भेट चांदीचं नाणं मी जानकीला सुद्धा दिलेले आहे। तुम्ही दोघी अन्नपूर्णाचा वसा चालवणार आणि कसे आहे की घरातील अन्नपूर्णा सुखी असेल तर समृद्धी येते, म्हणून ऐश्वर्याच्या हातामध्ये ते चांदीचे नाणे देते। तर ऐश्वर्या खुश होऊन थँक्यू बोलते। त्यावर इकडे सारंग हा ऋषिकेशला म्हणतो की काय रे दादा, तुम्हाला इथे कशाला बोलावले ते तर सांगितलेच नाही। ऋषिकेश म्हणतो की अरे तू अगोदर खाली बस। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुला एक कान मंत्र द्यायचा तुझ्या लग्नाबद्दलचा, मी तुझा मित्र आहे ना या सर्व बाबतीत म्हणून। सारंग म्हणतो की दादा तुला खरं सांगू का, मलाच तुला हे विचारायचे होते। तर ऋषिकेश म्हणतो की बायकोला कसे खुश ठेवायचे हेच ना। तेव्हा सारंग खुश होऊन म्हणतो की हो, प्रॉब्लेम नाही तसा, पण दादा त्या कशा मोठ्या शिकलेल्या आहेत, दिसायला सुंदर, मोठ्या घरातील, म्हणजे मॅडम टाईप। मी काही निरक्षर नाही, इंग्लिश सुद्धा मला येते, पण कुठेतरी मला असे वाटते की मी त्यांना सूट करत नाही। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, असे तुला वाटते, मला एक गोष्ट सांग, सौमित्र जेव्हा पळून गेला तेव्हा ऐश्वर्याने स्वतः तिच्या मनाने हा निर्णय घेऊन तुझी निवड केली हो की नाही? मग तिला तुझ्यामध्ये काहीतरी चमक दिसली असेल। सारंग म्हणतो की हो ना दादा। तर ऋषिकेश म्हणतो की मग सर्वात अगोदर कमीपणाची भावना आपल्या मनातून काढून टाक, मी जो काही कानमंत्र देतो तो लक्षात ठेव। सारंग म्हणतो की सांग। तर ऋषिकेश म्हणतो की सरप्राईज, आणि जगातील सर्वच बायकांना सरप्राईज हे गिफ्ट फारच आवडते, मग लग्नाला 2 किंवा 2000 दिवस होऊन दे। तेव्हा सारंग म्हणतो की म्हणजे मी ऐश्वर्याला काहीतरी सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यायला पाहिजे असे तुला म्हणायचे का? तर ऋषिकेश म्हणतो की अगदी करेक्ट, पण मी त्यांना काय गिफ्ट देऊ? तर ऋषिकेश म्हणतो की तू सरळ गिफ्ट शॉप मध्ये जा, तुझ्या मनाला जे आवडेल ते गिफ्ट घे। सारंग म्हणतो की पण त्यांना नाही आवडले तर? ऋषिकेश म्हणतो की आवडेल, नक्की आवडेल, आणि हे बघ सारंग, आता थोडस तिला समजून घे। सारंग अगदी खुश होतो आणि दादा मस्त असा कानमंत्र तू दिलास, आणि निघू का इतके घाईने म्हणतो। तर ऋषिकेश विचारतो की काय रे इतकी घाई? तर सारंग म्हणतो की गिफ्ट घ्यायचे ना। तर ऋषिकेश त्याला चिडवतो आणि कुठे जायचे विचारतो। तर सारंग हसून म्हणतो की गिफ्ट शॉप मध्ये जातो ना। सारंग लगेच ऋषिकेशला मिठी मारून निघून जातो। तेव्हा ऋषिकेशला खूप हसू येते। त्यानंतर इकडे ऐश्वर्या जे काही चांदीचं नाणं असतं ते आपल्या हातामध्ये घट्ट धरते। तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते की अगं ऐश्वर्या, तू आईंच्या पाया पड। तेव्हा ऐश्वर्या लगेच पदर सावरते आणि आईंच्या पाया पडते। तेव्हा सुमित्रा ही जानकीला पाणी पिण्यासाठी मागते आणि तिला थोडस दमल्यासारखे होते। जानकी पाणी प्यायला देते आणि आई त्रास होतो का विचारते। तेव्हा सुमित्रा म्हणते की का, कुणास ठाऊक त्या दिवशी मला इतका त्रास का झाला असेल। तेव्हा जानकी ऐश्वर्याकडे बघत म्हणते की आई, आता त्याचा विचार नका करू, संकट टळले ना। मंगलताईंना मी सर्व तेल बदलण्यासाठी सांगितले, तुम्ही काळजी करू नका, इथून पुढे असे नाही होणार। आणि आई, मी सारंग भाऊजींच्या आवडत्या पालक पुऱ्या आणि बटाट्याच्या चकल्या सुद्धा करणार, कधी करायच्या ते सांगा। सुमित्रा म्हणते की अगं विचारतेस काय, काहीही चालेल, तू ठरवायचे आता इथून पुढे, आणि आम्ही फक्त मोमो म्हणायचे। ऐश्वर्याला मात्र जानकीचे ते कौतुक बघून खूपच राग येत असतो। सुमित्रा म्हणते की अगं जानकी, तू जे करशील ते आम्ही खाऊ, काय ग ऐश्वर्या? तर ऐश्वर्या मुद्दाम हसून म्हणते की हो। तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की तू सुद्धा जानकीकडून सर्व काही शिकून घे। आणि तेव्हा जानकीचे लक्ष घड्याळाकडे जाते। तर लगेच सुमित्राला म्हणते की आई चला, 11 वाजलेत आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमचा कोरडा खोकला कमी करायचा असेल तर त्यांना वेळेत खडी साखरची पूट खायला दे, माझ्या लक्षात राहावे म्हणून मी वेळ ठरवली। आणि ऐश्वर्याला म्हणते की ऐश्वर्या घे ना। तर ऐश्वर्या म्हणते की नाही नको। आणि सुमित्रा आणि जानकी मस्त असे गप्पा करत एकमेकांबरोबर खूप खुश असतात। तर ऐश्वर्या हे सर्व बघून मनात म्हणते की सर्वावर हिचा ताबा आहे, मी सर्वजण हिच्या तालावर नाचतात, परंतु मी काही हिला हिच्या तालावर नाही नाचून देणार, हिलाच मी माझ्या तालावर नाचवेल। जानकी कुणासाठी काय काय करते हे तर मला आता बघायलाच हवे, तरच या घरावर एक दिवस माझे राज्य असेल। तर जानकी ही सुमित्राला मस्त असे झोपून तिच्या अंगावर आथरून टाकत असते आणि सुमित्राची खूप काळजी घेत असते। ऐश्वर्या मात्र ही सर्व रागाने बघत असते आणि हवा घेते संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीसाठी साडी घेऊन येतो। तर जानकी म्हणते की हे काय साडी? तर ऋषिकेश म्हणतो की हो, आज संध्याकाळी काही न्यूज चॅनल वाले इंटरव्ह्यू साठी येणार, तू ही साडी नेसायची। तर ऐश्वर्या ही चोरून सर्व ऐकत असते आणि ऋषिकेश गेल्यानंतर लगेच जानकीच्या रूम मध्ये येते आणि जानकीला मुद्दाम म्हणते की अरे वा, ओवीला तर ड्रॉइंगची खूप आवड दिसते। जानकी म्हणते की आहे तशी थोडीफार, आणि बोलता बोलता मुद्दाम सर्व कलर त्या साडीवर सांडून देते। तर जानकी मोठ्याने म्हणते की ऐश्वर्या, अगं काय केलेस तू? तर ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की आय एम रिअली सॉरी, आणि मनात म्हणते की ऋषिकेशने दिलेली साडी तू नेसणार होतीस ना, मग आता बघू की नवऱ्याचे प्रेम कसे जपते ते। तर जानकी त्या साडीकडेच बघत असते। पूर्ण साडी ही कलरने भरलेली असते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।